तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल तुम्ही बघितला हल्दीचा ब्लॉग. तर आज आहे लग्नाचा दिवस आहे आणि मग लग्नाच्या दिवशी सकाळी जे काही रीतिरिवाज असतात आमचे तर ते चालू झालेत. तर मी लेट उठलो, मावशीच्या मुलीला बोललो होतो तर माझा मोबाईल घेऊन थोडं शूट करतो. त्यांनी थोडंफार शूट केले ते बघा. आणि आता उंबर बांधायचा उंबर बांधायचा जो प्रथा आहे तर ती प्रथा तो आमचा रीतिरिवाज आहे तो करायला घेतलेला आहे. तर आता तुम्हाला दाखवतो मी. चला ब्लॉग स्टार्टपासून बघा. पहिले मी पिली कॉफी उठल्या त्याच्यानंतर मी बाहेर निघालो आणि हे सर्व माझ्या मावशीच्या मुलींनी शूट केलेलं आहे. हे बघा, हे वाणं झाकायचं प्रथा आहे आमच्यामध्ये. ते वाणं झाकायचं कार्यक्रम चालू आहे. आता ते काय नीट म्हणजे एकदम प्रॉपर मला माहिती नाही, पण तुम्हाला दाखवतो आमच्यामध्ये कसे असे रिच्युअल असतात केलेले. चॉकलेटचा केक मधुरा माझी आहे लाखाले. थांबा, तसंच थांबा, एक फोटो पण घ्यायचा आहे. इकडे बघा. हे बघा इकडे कॅमेरामॅन बघा कोण आहे. एक नवरदेवाला पैसा लागेल 3 लाख. आमची कॅमेरामॅन आहे आणि इकडे बसलाय उई पाटील. उई इकडे आमची माझी मम्मी आणि आंटी बसले. त्याच्यामध्ये एक प्रथा आहे, लग्नाच्या दिवशी मांडवमध्ये उंबर बांधतात. आता उंबर बांधायची प्रथा चालू होते. तर बघा काय असते ते आणि किती मजा असते ते. गाईज आता बघा उमरीला कसं एकदम डेंजर मेकअप वगैरे करतात बघा. पूर्ण गेटअप बघा आता त्यांचा कसा करतात. खतरनाक बनवतात एकदम त्यांना. आता
कविता बोला तू नाव घेते पत्नी आहे नाही नाही येऊ तो दुसरा येऊ चॉकलेटचा केक मधुरावाची करोडा ते बाबा लाखून होता आता करोडा दे संध्याकाळी गळ्यात मंगळसूत्र सौभाग्याची खून मयूररावांचं नाव घेते सुतारांची सून. तर आता उंबर बांधून झाला तर आता मोळ्याचा रिवाज चालू करतो. म्हणजे नवऱ्याला ना काकण वगैरे बांधायचं आहे आणि नावी वगैरे पण येईल आता. तर बघा आता तुम्ही. सोन्याचा वस्तार रुपयाच्या दारा सोन्याचा वस्तार रुपयाच्या दारा मोया भैसेला चाले देव तावा त्या बालाला देव कळचा रे तावा त्या बालाला देव कळचा रे पाठीशी रावा त्याच्या चुले त्या पाठीशी रावा त्याच्या आजीशी पोरे जतीला नीट नवरा पोरे जतीला बाला नवरा हातीच्या धाकाची पाणीबाई हातीच्या धाकाची पाणीबाई हातीच्या मौलाची. नवऱ्याची दृष्ट काढायला घेतले. दृष्ट काढल्यानंतर मामाचा जो मानपान आहे मेन मानपान काकण बांधायचा तर तो करायला घेतील. मामाईच्या सोलाराती मामा भासा निघून झाला गे पारब त्याला वाशानी चंदन ठेलेला की चन्नाच्या बोरे पाचे व्यापार केला चंदन धारेने पेरला वरचा शेगा. आता नवऱ्याचा मामा आणि मामी बसलेत काकण बांधायला आणि गोड भरवायला. आता नजर इकडे घ्या फक्त. मामाच्या तन खोबऱ्याची वाटी फोटो काढू द्या.
आता काय नवरा नांदवायला घेणार आहेत. नांदवायला म्हणजे त्याला आंघोळ करायला घेणार आहेत. आणि बघा ही जी नाणी आहेत, नाणी म्हणजे मडकी, तर त्या मडक्यामध्ये पाणी भरून आणायचं, त्याच्याने नवऱ्याला नांदवायचा, आंघोळ करायची त्याची. आमच्यामध्ये नवरा नांदवायला बसला ना, तर त्याच्या मागे जेवढे पण लोक बसलेले असतात त्यांना काहीतरी थंड आईस्क्रीम वगैरे फ्रूट्स वगैरे असं देतात. बघा आता तेच चालू आहे. आईस्क्रीम वगैरे आणल्यात, अजून भरपूर काय काय आणलं आहे ते सर्व देतात, फ्रुटी वगैरे अजून काय काय आहे ते. बोलताना ब्लॉग मध्ये नाही घेत, तुला घेता काय ब्लॉग मध्ये आता. पल्लाची तयारी ठेवा. बाजूला बाजूला.
आता नवऱ्याचा मामा नवऱ्याला घरात घेऊन जातो. नवरा नवरी कोणी पण असेल त्यांना मामाच घेऊन जातो घरात उचलून मानानी. तर आता सगळं झाल्यावर बसलं जेवायला. बघा भाजी येते आपली. काय केलं आहे, पुलाव भात केलं आहे, भाजी केली. सिम्पल जेवण घेतलं आहे मी, जास्त काय घेतलं नाही. घेऊया जेवण आता गाईज. तर आता ना नवरा नांदला, आम्ही जेवलो बिवलो आणि सगळ्या लेडीज गेल्या तयारी करायला ना. जेवढे पण घरं आहेत सगळ्यांनी एक रूम कवर केलेला आहे तयारी करण्यासाठी. या घरात तिकडं सगळीकडं. तर आता आपल्याला का वरात घेऊन लांब जायचं नाही. आता वाजलेत कितीमध्ये का 3:15 वाजलेत. तर आता आम्ही आरामात 5-5:30 वाजता पोरं काही 5-10 मिनटात आम्ही रेडी होऊ. तर जरा आता आराम करू, जरा हे सगळा धुवू घेऊ. त्याच्यानंतर एकदम सावकाश जेव्हा लेडीजची तयारी होईल करून, त्यांचं मन भरेल सगळा करून, त्याच्यानंतर आम्ही तयारीला जाऊ. काय रे, बरोबर ना? बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आपण मला आता ना तयारी करून कंटिन्यू करतो मी. जरा आता फ्रेश बिश होतो. आणि बिनकामाचा माखवले आम्हाला. हे बघा आंघोळ करायला लागेल परत. क्या सरदर्द दे रे बाबा. तर गाईज हा ब्लॉग तुम्हाला 2 पार्टमध्ये बघायला भेटेल. हा पार्ट 1 होता. पार्ट 2 तुम्ही बघा आपल्या चॅनलवर जाऊन नक्की. आणि असली मजा पार्ट 2मध्येच आहे, कारण त्याच्यामध्ये वरात आहे. त्याच्यानंतर नवरा नवरीची घरी येतात, तेव्हा नंतरची सर्व नवरीची घरात एंट्री जी होते ते सर्व आहे. तर नक्की बघा.